गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर मी जस्ट फ्रेश होऊन आले होते, चेंज केलं आणि मला ना डोकं वगैरे विसरून म्हणजे केस विसरून जायचं होतं ऋषभच्या शाळेमध्ये. त्या अगोदर पाहिजे मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत माझ्या गुलाबांच्या झाडाला. मला आणखीन 1-2 प्लॅन्ट आणायचे आहेत, पण कधी आणणं होईल काय माहिती. तर मला याला आता उन्हाला ठेवायचं आहे. 1-2 दिवसात मी हे शिफ्ट करेन दुसऱ्या साईडला. मस्त अशी कळ्या आलेल्या आहेत सगळ्या झाडांना. तर चला आता मी रेडी होऊन जाते ऋषभच्या शाळेमध्ये, कारण पॅरेंट्स मीटिंग आहे. नुकतीच तिसरी टेस्ट झालेली आहे शाळेमध्ये, तर त्याचे पेपर बघण्यासाठी आणि मुलं आपल्या शाळेमध्ये कसे वागतात, काय करतात, त्यांची ग्रोथ कशी आहे हे पण बघणं पालकांसाठी खूप छान आहे. आणि पहा इथं मला ना या शाळेमध्ये इतके मस्त झाडं आहेत ना, खूप छान. मला इथलं हे व्ह्यू खूप आवडतं. खूप झाडं आहेत शाळेमध्ये ऋषभच्या. असं वाटते त्यातले काही जे फुलांचे झाडं आहेत ते मस्त त्यांची कलम घेऊन यावी आणि घरी लावावे. पण ऋषभचे डॅडी सोबत होते त्यामुळे मी हे काही केलं नाही, स्किप केलं. आणि चला 2 दिवस झालं मिरची कुठून आणून ठेवलेली आहे, पण ती दुसऱ्या डब्यात टाकणं काही माझं होत नव्हतं. तब्येत खराब होती त्यामुळे हे राहून गेलं. तर आता मी हे दुसऱ्या डब्यामध्ये ठेवते, कारण हा डबा फार मोठा आहे त्याच्यामुळं. आणि सहसा मिरची ना मी पॅकेटची वगैरे वापरत नाही. ही घरगुती मिरची आपण आणून व्यवस्थित साफ करून ती वापरलेली कधीही चांगली. आणि ही मला मिरची आता 6 महिने तरी जाईल, कारण तिखट असली तर जास्त पण जाऊ शकते. लहान मुलं आहेत त्यामुळे मी जास्त तिखटवाली मिरची आणली नाही, दोन्ही मिक्स आणलेल्या होत्या. हे तुमच्याशी मी शेअर पण केलेलं होतं. तर चला आता ही सगळी मी व्यवस्थित ठेवते. आणि मिरचीचा वास म्हणजे ना तिखट तर होती पण मस्त येत होता, कारण त्याच्यामध्ये मी जिरे, तेल, मीठ वगैरे सगळं टाकलं होतं. फक्त लसण मला टाकता आलेलं नाही, कारण त्या दिवशी लसण संपलेला होता त्यामुळे ते काय काढता आलं नाही, त्याच्यासाठी ते राहून गेलं. लसण वगैरे टाकल्यास पण छान मिरची होते आणि टेस्टी पण लागते. तर तुम्ही कसं करता? मी याच्यामध्ये ना मसाले वगैरे ॲड करत नाही, कारण खूप जण मसाल्याची पण मिरची करतात. मी रेडीमेड मसाला वापरते ते, कारण खूप छान भेटतो. घरगुती मसाला आहे, आमचे ओळखीचेच आहेत त्याच्यामुळं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅव अ गुड डे. बाय.